नमस्कार मंडळी, आज आपण कोकणातील निसर्ग पहाट अनुभवणार आहोत. सणासुदीच्या निमित्ताने आपण गावी येतो आणि सकाळी उठून जेव्हा अशा पद्धतीची पहाट अनुभवतो, ते सुख, तो आनंद कोणत्याही शब्दात मांडता येणारच नाही. हे गौरवशाली वैभव आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी आबाधित ठेवलं. पोटाला एका वेळचं जेवण नसतानासुद्धा मोठ्या कष्टाने, मेहनतीने या सर्व गोष्टीची जोपासना केली. मंडळी, एवढंच नव्हे तर मोठ्या कष्टाने त्यांनी शेती उभी केली. पण आज चित्र बघितलं तर वेगळंच आहे. पाहाल तिथे शेती जमिनी पडीक रूपांतरात आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच मिळेल त्या भावाने आज शेती जमिनी आपण विकू लागलो. आज आपण जी पहाट अनुभवतो ती येणाऱ्या पिढीला अनुभवायला मिळणार की नाही, हाच मोठा प्रश्न. मंडळी, आज आपण अनुभवत असलेल्या गोष्टी येणाऱ्या भावी पिढीला सुद्धा अनुभवायला मिळायलाच हव्यात. जमिनीमध्ये होणारे अतिक्रमण थांबलं पाहिजे. कवडी मोलाच्या भावाने जमिनी न विकता त्या जोपासल्या गेल्या पाहिजेत. आपल्याला प्रदूषणविरहित हवा मिळते. एवढं स्वच्छ आणि सुंदर हा निसर्ग जणू स्वर्ग असल्याचा भास होतो. मंडळी, चला तर मग ह्या गोष्टी जपूया, आपल्या पूर्वजांचा वारसा पुढे नेऊया आणि येणाऱ्या भावी पिढीसाठी समृद्ध निसर्ग त्यांच्या उज्ज्वल अशा भविष्यासाठी आबाधित ठेवूया. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.